होतर आदिवासी होतर महाइतिहास घडवणारा रामजी भांगरे होतर इतिहास घडवणारा राघोजी होतर सुरू होणारा मॅच पहिला सेमीफायनल आपण पाहणार आहोत. साई समर्थ स्ट्रायकर्स विपक्षामध्ये टीम 94 कॉमन. टीम 94 संघाची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. विश्वनाथ जाधव, निलेश बंद्रे, सिद्धेश घुटे, ओमकार हेलीम, मयूर बाबर, उमेश भुरेर, रुपेश लोखंडे, सचिन जाधव, किरण बारात, प्रदीप जाबर, गणेश कासट, विशाल समोसा, मंगेश तुंबडे, रुपेश सोमन, विवेक भुरकुंड. 15 प्लेयरची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामध्ये काही बदलाव केले जातील. चला, 2 बॅटर एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ जाधव, त्याच्या सोबतीनं विशाल याला आपण पाहणार आहोत. त्यानंतर साई समर्थ स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून पहिले षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर अतुल ठाकरे. मेन इन फॉर्म खेळाडू अतुल ठाकरे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राइक एंडला विशाल याला आपण पाहणार आहोत. पंचांचा इशारा. पहिल्या डावाला सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल अतुल ठाकरे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. फुल टॉस बॉल. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. बिमर बॉल चातळणी केली होती अतुल ठाकरे या बॉलरने. या 5 धावाने संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. खराब सुरुवात करतोय बॉलर अतुल ठाकरे. फ्री हिट बॉल असेल हा बॉल. यावेळेस फ्री हिट बॉल होता. चेंडू सरळ आदळला होता यष्ट्यांवरती. विकेट मात्र डाऊन होणार नाहीये. फ्री हिट बॉल. चेंडू जाईल आता मात्र डॉट. कमबॅक करणारा चेंडू टाकतोय बॉलर अतुल ठाकरे. एक मोठा प्लेयर आहे. कमबॅक त्याने केलेले या बॉल वरती. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर आता मात्र सुरेख वापसी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या मॅच मध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ या APL मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांनी केलेली आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून आणि ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. विकेट कडे चुकतोय. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एकंदरीत 5 धावा मिळतील या चेंडू वरती. खराब सुरुवात करतोय बॉलर अतुल ठाकरे. या 5 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 10 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. फक्त एक लीगल बॉल डिलिव्हर झालेला आहे. एक बॉल मध्ये एकंदरीत 10 धावा खर्च होते बॉलर अतुल ठाकरे. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. यावेळेस सुंदर फटकावीमध्ये चेंडू. चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. 2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने.
जबरदस्त सुरुवात टीम 94 कामन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये राहुल असे स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. वैयक्तिक 2 या आकड्यावरती संघाची धावसंख्या 12 वर पोचली गेलेली आहे. यावेळेस खोतून गाडा चेंडूला, चेंडू जाईल मिड ऑफला. राकेश गोवारी क्षेत्ररक्षण नक्कीच बॉलला स्टॉप केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 13 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा. आता मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू विश्वनाथ जाधव असेल स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या नावावरती 2 अर्धशतक 3 अर्धशतक पाहायला मिळालेले आहेत. तो असेल स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस कट केला बॉलला, चेंडू जाईल फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी आणि 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर विश्वनाथ जाधव. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 4 बॉल मध्ये 14 धावा खर्च करते बॉलर अतुल ठाकरे. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस डाऊन द लेग साइड बॉलच्या हाताळणी. पंचांचा इशारा आलेला वाईट. अवांतरने नक्कीच 1 धाव खर्च केलेली या बॉलरने. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. खराब सुरुवात त्याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे या प्रथम 4 बॉल मध्ये. हाफ टॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमन संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. अगदी सुरेख बॉल हाताळला होता या बॉलरने. वेगवान पद्धतीचा बॉलर आहे. जबरदस्त वेग त्याच्याकडे आहे. चांगली क्षमता, चांगली गुणवत्ता, चांगली ॲबिलिटी आहे. आता मात्र कमबॅक त्याने केलेल्या या बॉलवरती अतुल ठाकरे या बॉलरने. यावेळेस चेंडूला डिग आउट केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहेत मिडॉनला. हलकेसे मिसफील्ड झाली होती त्याच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या फलकावर 17 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. पाहावं लागेल 17च्या रन रेटने बॅटिंग जर केली तर 85 पर्यंत पोहोचू शकतात टीम 94 कामन संघाचे बॅटर. प्रोजेक्टेड स्कोर 85 या धावांचा दाखवत आहे. 4 ओव्हरचा खेळ आता मात्र बाकी असेल. या 2 बॅटरला रोखण्याकरता साई समर्थ स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र साई समर्थ स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता बॉलर सज्ज होईल. सनील सावरे हा बॉलर. जीवदानी 11 बॉलिंग संघाचा हा खेळाडू आहे. परंतु साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या दरम्यान त्याची वर्णे लागलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सनील सावरे. स्ट्राइक एंडला विश्वनाथ जाधव याला आपण पाहणार आहोत. पहिला बॉल या षटकातील. आता मात्र रिव्हर्स स्वीप केला बॉलला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त 1 सिंगल धाव मिळेल. किरण केणे याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त 1 सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 18 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत विदाऊट लॉस. ही सुरुवात केलेली आहे या दोन्ही बॅटरने. अप्रतिम बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये राहुल अँड विश्वनाथ. त्याला रोखण्याकरता बॉलर सज्ज होईल सनील सावरे. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र बॅट चेंज. चेंडूच्या खाली विकेट किपर अतुल ठाकरे. सुंदर झेल आणि फलंदाज होईल फेल तो म्हणजे विशाल. बॅक टू द पवेलियन गॉन.
धन्यवाद डीजे. कमबॅक केलेला बॉलर सनील याने विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. सनील सावरे विकेट प्राप्त करतोय. या बॉलवरती राहुल समोसा याला त्याने बाद केलेला आहे. राहुल याचा विचार केला तर त्याने 7 बॉल फेस केले, 5 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्यानंतर तो कॉट बिहाइंड द विकेट विशाल हा बॅटर बाद झालेला आहे. तर त्याच्या जाग्यावरती किरण बारात एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. किरण हा बॅटर संघाचा कर्णधार आहे. टीम 94 कामण या संघाचा. स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार. सनील यावेळेस खेळायचा होता समोरच्या दिशेने. चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख कमबॅक. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर सनील सावरे. 3 बॉल टाकून झालेले आहेत. फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी राहील या 3 बॉलमध्ये. आता मात्र स्लॉग स्वीप केला बॉलला. चेंडू जाईल खाली क्षेत्रामध्ये, निघून जाईल डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण पाहिला. किरण बारा त्याच्या बॅटमधनं येतोय. स्लॉग स्वीप केला होता बॉलला. चेंडूला पाठवलं होतं डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 22 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून दिले 4. षटकातील 5वा बॉल असेल. सनील तयार. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. चांगली बॉलिंग करतोय या ओव्हरमध्ये सनील सावरे हा बॉलर. एकंदरीत 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल. टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळेला चेंडूला डिग आउट केलाय. चेंडू जाईल मिड ऑनला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त 1 सिंगल धाव मिळेल, जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 23 या अंकावरती. धावसंख्या 23 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बघा 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा विश्वनाथ जाधव खेळपट्टीवरती उभा आहे आणि बघा 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये फक्त त्याने 2 चेंडू फेस केलेत. तेच कारण आपण पाहतो की धावसंख्या कुठेतरी धावफलकावरती ही कमी लागलेली आहे. 23 धावा. आता स्कोर कार्ड जर वाढवायचा असेल तर विश्वनाथ जाधव याला आता स्ट्राईकवरती येणं फार गरजेचं आहे आणि मोठे फटके देखील मारावे लागणार आहेत. सध्या तरी आपण पाहतोय आपले प्रेक्षक स्क्रीनवरती दाखवले गेले. या सामन्याचा आनंद घेत आहेत, मजा घेत आहेत. बघा अलीशदा आणि भरत चिमोरे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाले. काहीतरी चर्चा रंगले तिकडे. काही प्रेक्षक पाहतोय रिक्षात. अक्षय धुमाळ आले तिकडे मॅचचा आनंद घेण्यासाठी. वेलकम अक्षय, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा कॅमेरामॅनने भरपूर चित्र टिपलंय. मैदानात बाहेर प्रेक्षक आलेत मॅच बघण्यासाठी. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मिस्टर आदित्य बरफ हा बॉलर. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला किरण बारात. बॅटल मात्र रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. जय विश्वकर्मा धानेव आपण यायचं आहे इकडे स्टेजवरती. आपण बसा. जय विश्वकर्मा नक्कीच एक चांगला खेळाडू आहे धानेव संघाचा. त्यांना आपण विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचो आहे. यामुळे ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 24 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा. आता मात्र विश्वनाथच्या विरुद्ध आदित्य बराफ. पाहावा लागेल कशा प्रकारचा मॅच रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार आदित्य बराफ. षटकातील
दुसरा बॉल असेल. यावेळेस हुक केला बॉलला, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका. हाफ टक्कर बॉलच्या ताळणी केली होती बॉलर आदित्य याने आणि त्या बॉलला बॅकफुटवर येऊन चेंडूला हुक केलं होतं बॅटर विश्वनाथ याने. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या 28 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. आदित्य बरफ हा बॉलर 5 धावा करतो कुठे या 2 बॉलमध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. तिसरा बॉल असेल. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला, सुंदर फटका. चेंडूला ऑन ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिडॉनला. लोकेश भोईर आहे त्या ठिकाणी. त्याच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप केलेल्या मैदानाच्या आतमध्ये फक्त एक सिंगल मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 29 या अंकांवरती. धावसंख्या 29 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. आदित्य बरफ इकॉनॉमिकल चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय. विकेटला आता मात्र प्राप्त कराव्या लागतील आपल्या संघांकरता. हाफ टक्कर बॉल, दिशा दिल्या बॉलला, चेंडू जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजी. सेन्सिबल बॅटर आहे मिस्टर किरण बारात. भरपूर एक्सपिरियन्स आहे या बॅटरकडे. भरपूर ओपनचे सामने देखील हा बॅटर खेळलेला आहे. आता मात्र तंत्रशुद्ध फटका त्याच्या माध्यमातून अद्यावत केला होता. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं होतं 4 धावांकरता. संघाची धावसंख्या 33 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 33 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत आहेत. एका बाजूला किरण बारात, त्याच्या सोबतीनं विश्वनाथ जाधव. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. स्वतःवरची नाराज दिसतोय बॅटर किरण बारात. हा फटका खेळल्यानंतर अतिशय चांगला कमबॅक होते बॉलर आदित्य बरफ. त्याच्याकडे देखील चांगली क्वालिटी आहे बॉलिंग मध्ये. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू जाईल लॉंग ऑफला. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न हलकेचे मिसफील्ड आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 35 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या 35 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आईली तुंतून तारा गेली पोरी 15 हिचं नाव सुंदरा. शांती को दिरकीला बोंबिल 15. आईली तुंतून तारा गेली पोरी 15 हिचं नाव सुंदरा. शांती को दिरकीला बोंबिल 15. थँक्यू डीजे. चला जास्त चर्चा करू नका. चला शतरक्षण लावून घ्यायचं लगेच. 3 षटकं कंप्लीट झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35 धावा ही धावफलकावरती लागलेली आहे. बघा विश्वनाथ जाधव आतापर्यंत फक्त 4च बॉल केलेला आहे. 18 चेंडूचा खेळ झाला. 18 चेंडूमध्ये फक्त 4 चेंडू खेळण्याची त्याला संधी मिळाली आहे आणि 4 बॉलमध्ये 7 धावा त्याने बनवल्यात. किरण बारात 8 बॉलमध्ये 12 धावा बनवल्यात आणि आता 4थं षटक हाताळण्यासाठी लोकेश भोईर हा गोलंदाज आला आहे. त्याच्या समोर एक मोठं आव्हान असणार आहे विश्वनाथ जाधव नावाचं. आव्हान मोठं नक्कीच आहे विश्वनाथ याचा. वादळ नक्कीच आव्हान नाही तर वादळ आहे समोर लोकेश याच्या. पाहावं लागेल लोकेश हा बॉलर कशा प्रकारे कामगिरी करेल. 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 35 या अंकांवर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. पाहणार आहोत विश्वनाथ जाधव 7 या अंकावरती खेळत आहे. 4 बॉल त्याने फेस केले होते. तो असेल स्ट्रायकिंग एंडला. त्याला रोखण्याकरता बॉलर सज्ज होईल लोकेश भोईर. साई श्रद्धा ससूनगर संघाच्या माध्यमातून हा बॉलर नक्कीच त्याला आपण पाहू शकाल. परंतु या मॅच मध्ये साई समर्थ स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून नक्कीच इन ऍक्शन आपण त्याला पाहत आहोत. पहिला चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने त्याने हाताळलेला आहे.
खेळायचं होतं बॅटरला स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही, चेंडू जाईल या वेळेला डॉट. आता मात्र काय गळ्यामध्ये चार्ज मध्ये अपील केलेला आउट. बॅटची एज, फलंदाज बाद विश्वनाथ जाधव. बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू डीजे. मॅच गोल्डन विकेट इथे मिळालंय, ती म्हणजे लोकेश भोईर याला. बघा विश्वनाथ जाधव याची ही विकेट आहे. ड्रीम चेंडू टाकीतलाय आणि बघा ड्रीम डिलिव्हरी. विश्वनाथ जाधव याला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. बिग विकेट डाऊन. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 विकेट गमावल्या गेल्यात आणि हे चौथं षटक मार्गस्थ आहे. आणि आता नव्याने फलंदाज निलेश बंद्रे येतोय. येस, नक्कीच ड्रीम विकेट या बॉलरला मिळालेले आहे. पंतांची नक्कीच वाट न पाहता बॅटर निघून गेला होता विश्वनाथ जाधव. खेळाडू आवृत्ती फारच कमी पाहायला मिळत आहे या प्रकारची. नक्कीच तो निघून गेलेला आहे. बॅटची एज लागली होती. आता मात्र सुरेख बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लोकेश भोईर याच्या माध्यमातून सुरेख सुरुवात. यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. एकही धाव यावेळेस खर्च केलेली नाहीये 4 बॉल मध्ये. बॉलर लोकेश भोईर याने 1 विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. 4 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. जबरदस्त सुरुवात या ओव्हरमध्ये करतोय लोकेश भोईर. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला निलेश बंद्रे. बॅटची एज, चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे, निघून जाईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. बघा आता एक नशिबाचा चौकार येताना दिसतोय टीम 94 कामन या संघासाठी. बघा ज्या प्रकारे चेंडू हाताला होता लोकेश आणि उचली घेणारा चेंडू होता. बॅट स्पीड तर खूप होती निलेश बंद्रे याची. आउटसाइड एज लागला आणि आपण पाहतोय अतुलच्या डोक्याच्या वरन हा चेंडू निघून गेला. फ्लाइंग स्लिपमध्ये 2 शतरक्षक होते, मात्र त्यांच्याकडे कुठलीच संधी नव्हती. 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या 39 या आकड्यावरती. बॉलर तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस बॅटची चेंडू जाईल पुन्हा एकदा डीप दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय निलेश बंद्रे याच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. बघा 4 षटकं कंप्लीट झालेली आहेत. धावसंख्या जर आपण बघितली 43 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे लोकेशवरती कामगिरी सोपवलेली आहे. बघा लोकेश भोईर यांनी अगोदर षटक हाताळले, आता लोकेश पारधी याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. आणि बघा साई समर्थ स्ट्रायकर्स या संघासाठी लोकेश भोईर असेल किंवा लोकेश पारधी असेल, या दोन्ही खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 43. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. आणि आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 ते 18 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावर लागू शकतो. कारण आपण पाहतोय साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाकडे अतुल ठाकरे सारखा एक शतकवीर आहे. यावेळेस चांगला फटका हवेमध्ये. चेंडू जाईल इंटू द गॅप. फिल्डर आहे त्या ठिकाणी, प्रोटेक्शन आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं शेवटच्या मोमेंट मध्ये.
रितेश दांडेकरच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप केलेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 45 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 45, लॉस ऑफ 2 विकेट. बघा चांगला स्टॉप केला होता तिकडे रितेश दांडेकर याने. एक क्षण असं वाटलं की हा चेंडू गॅपमध्ये निघून जाईल, मात्र रितेशाने खूप चांगली कामगिरी केली. आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्यात. जबरदस्त प्रयत्न करतायत साई समर्थ स्ट्रायकर संघाचे खेळाडू. यावेळेस सुंदर फटका, चेंडू टाकला होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो व्हेरी मच. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 51 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. ओव्हरपेच बॉलच्या ताळणी केली होती बॉलर लोकेश पारधी या बॉलरने आणि त्याला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने नक्कीच किरण बारात पोहोचतोय 20 या अंकांवरती. त्यानंतर निलेश बंद्रे खेळत आहे 8 या अंकांवरती. संघाची धावसंख्या 51 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र बॉलर तयार लोकेश पारधी. आपल्याकडे बॉल स्लाइस केला, बॉलला चेंडू जाईल डीप एक्स्ट्रावर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. राहू द्या माग जरा, मोठीच राहू द्या माग जरा, बारकीच आधी लगीन करा, मोठीच राहू द्या माग जरा. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका, क्लास फटका किरण बारा त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 57 वर पोहोचली गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार लोकेश पारधी. आता मात्र खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. पायांचा वेध करणारा चेंडू होता. चेंडू जाईल शॉट पॉइंटच्या दिशेने. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. 51 तर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 58 वर पोहोचली गेलेली आहे. या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच 15 धावा खर्च केलेल्या आहेत या 4 बॉल मध्ये. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर लोकेश. आता मात्र काय केलं मैदानाच्या आतमध्ये अपील केली आहे आउट आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे निलेश बंद्रे. बॅक टू द पवेलियन गॉन. महत्वाच्या क्षणी इथे विकेट मिळालेली आहे साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाला. निलेश बंद्रे इथे बाधून माघारी परततोय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या इनिंग मध्ये. बघा पूल करण्याचा प्रयत्न होता. सुनील होते तिकडे, सुनील मेरे. चांगला झेल त्यांनी पकडलाय. नव्याने फलंदाज सिद्धेश येतोय, सिद्धेश घुटे. एक पारितोषिक आलाय दिनेशजी जाबर साहेबांच्या माध्यमातून किरण बारात यांच्यासाठी. लगातार 2 षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या इनिंग मधील. सिद्धेश आलाय. सिद्धेशचा हा फटका पण पाहतोय. बघा सरळ आमच्या मान्यवरांना मान वंदना देण्यासाठी हा षटकार पाठवलाय सिद्धेश. आणि शेवटच्या बॉलवरती हा षटकार. या षटकाराने धावसंख्या आता वेग पकडते 64 या आकड्यावरती. बघा 64 धावा धावफलकावरती लागल्या. 4चा आकडा पुन्हा एकदा आपल्याला या धावफलकावरती येताना दिसतोय. टीम 94 आणि ती आता 64. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये धावा जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या म्हणजे 65 साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाला. यानंतर नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील आमचे साथी समालोचक सागर माली सर.
हॅलो, इशिका स्पोर्ट्स कर्णधार पाठवून द्या. इशिका स्पोर्ट्स कर्णधार. माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात, माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात, दादे मला नवरो केले हेले, दादे मला नवरो. तर नमस्कार, पुन्हा एकदा जोडलं गेलोय आपल्या टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी सज्ज आहेत. एका बाजूला इशिका स्पोर्ट्स कोलांडे संघ, तर दुसऱ्या बाजूला आहे छत्रपती लायन्स चंद्रपाडा संघ. आणि हा टॉस आपण करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य श्री पिंट्यादादा परेड यांना. तर APL असा कौल आलाय आणि आलाय APL टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे इशिका संघाने. मी दादांना विनंती करतोय आपण असं नसतं व्हावं अशी मी आपल्याला विनंती करेन. इशिका स्पोर्ट्स संघाने APL असा कौल दिला होता आणि त्यांच्याच बाजूनं नाण्यानं कौल दिलाय. आपण जाऊया त्यांच्याकडे विचारूया काय स्वीकारायला पहिल्यांदा. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकांचा मॅच, संघामध्ये काही बदल नाही, काही बदल नाही. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. मॅच या ठिकाणी सुरू होत आहे. राहुल अंधेर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकला इशिका स्पोर्ट्स संघाने आणि त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओर टू कमेंट्री बॉक्स. तर दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झालेली आहे. 30 चेंडूंमध्ये 65 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आणि आपण पाहतोय भरत तळे आणि अतुल ठाकरे असे 2 फलंदाज आलेत. अतुल ठाकरे आणि याच मैदानावरती 23 चेंडूंमध्ये 100 धावा बनवल्यात आणि तो आता शतकवीर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये खिलपट्टीवरती आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईकवरती भरत तळे. कासार वडवली हा संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मयूर बाबर येतोय चेंडूच्या खाली. पहिल्या बॉलवरती सफलता मिळवलेली आहे. पहिल्या बॉलवरती इथे फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. माझी साजनी येन तुझ्या घरी घेऊन येईन तुला मी माझे हरी. ग तुझा तूच माझी साजनी, डोळ्यात नको पाणी ग तूच माझी राणी. राग तुझा राणी ग जळत्या आगीवाणी, तशी बशी आहेस पण माझी तू दिवाणी. थँक्यू. नव्याने बॅटर सनील आलाय. सनील सावरे बघा एक यंगस्टर. बघा दोन्ही यंगस्टर आहेत खिलपट्टीवरती. इथे कट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाहीये. बघा वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन सरळ विकेट किपर किरण बारात याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलेला आहे. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट.
बघा 65 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती अतुल याला आपण पाहतोय. इथे बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका आहे, स्क्वेअर कटचा फटका. चेंडू गॅप मध्ये निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. इथे आपण पाहतोय फक्त हलक्या त्यांनी ते चेंडूला खेळून काढला गेला. एक सिंगल धाव आलेली आहे. इथे बघा ऑन साईडला फटका ते खेळण्याचा प्रयत्न. बघा अपील झाली होती. अपीलमध्ये फक्त उत्साह होता, आत्मविश्वास कमी. अतुल ठाकरे हा स्ट्राईकवर आहे, तेच कारण अपील झाली होती. बघा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे अतुल ठाकरे याचा झाला होता. बॉल टाकून झालेत 5. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. ऑन साईडला चाबुक शॉट आहे, पॉवरफुल स्ट्रोक आहे. विश्वनाथ जाधव वरती केलेले आक्रमण ठोकलाय. षटकार 6. दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला, नगले गावाची शान ही ओमसाई ग्रुप वाला. पिंट्या दादा परेड आला, ट्रिपल 4 वाला. पिंट्या दादा परेड आला, ट्रिपल 4 वाला. जे बघा षटकार ठोकला गेलाय. षटकार ठोकल्यानंतर थोडीशी चर्चा करण्यास भाग पाडलाय टीम 94 कामन या संघाला. षटकाराला धावसंख्या पुढे सरसावली गेली. आता 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 54 धावींची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 54 धावा. पहिले षटक 11 धावांचा आलेला आहे. पहिले 5 चेंडू अचूक टप्पावरती हाताळले होते विश्वनाथ जाधव याने. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आक्रमक झाला अतुल. बघा सनील हा स्ट्राईक वरती आहे. सिद्धेश घुटे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. एकाच गावातील हे 2 खेळाडू आपण पाहतोय सध्या एकमेकांच्या समोर आलेले आहेत. एक चांगला कॉन्टेस्ट या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सनील टू सिद्धेश. फुल टॉस चेंडू आहे. बघा मेजवानी होती, स्वीकारता आलेली नाही आहे सनील सावरियाला. बघा फुल टॉस चेंडू. बघा मिस केला यावेळेस सनील सावरियाने. डॉट बॉल येतोय. बघा कोलबर्टेबाचा चेंडूला खोदून काढलेला आहे. डी मध्ये क्षेत्ररक्षक निलेश बंद्रे चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट झालेली आहे. या ठिकाणी उपस्थित झालेत आपल्या क्रीडा नगरीमध्ये किरणदादा तुंबडा यांना सुद्धा आपण आमंत्रित करूया. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू आहेत आणि शरीर सौष्ठव या स्पर्धेमध्ये ते सहभागी होत असतात.
किरणजी तुंबडा यांना विनंती असेल स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. सिद्धेश किरण गुटे धुमाळ. पुन्हा एकदा बॉलिंग धुमाळ. ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असेल मिस्टर अतुल ठाकरे. बघा, सध्याचा रिक्वायर रन रेट जर बघितला तर 14.45 पाहायला मिळतोय. अतुल आहे. हा फुलटॉय चेंडू ऑन साईडला फटका खेळला गेलाय. गणेश आहे तिकडे. गणेश कासट चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी ही निर्माण झाली होती. एक धाव पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 रन्स, 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते बघा, पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते केला गेला. डीप मध्ये निलेश बंद्रे येतोय. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न होत नाहीये. बघा, कुठल्या प्रकारे रिस्क ही घेतली जात नाहीये. सिंगल वरती भर दिला जातोय. अतुल ठाकरे ते जिम्मेदारीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल टाकून झालेत 4 धावसंख्या आपण पाहतोय. 14-65 धावांचं टार्गेट हे आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. फुलटॉय चेंडू आहे. मेजवानी स्वीकारले आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल नावाचा हा ब्रँडेड APL षटकार. बघा, लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता. बघा, आणि ह्या प्रकारे जर चेंडू जर मिळाले अतुलेला तर ते चेंडू तो नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवत असतो. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू एक पाय त्याने वाकवला आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता त्याने दाखवला. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा, पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20. धावसंख्या झालेली आहे 20. पंच 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे. फक्त 2 मिनिटं. आता थोड्याच वेळात तर या ठिकाणी नवनिर्वाचित विद्यमान नगरसेविकांचं या ठिकाणी आगमन होणार आहे थोड्याच वेळात. चला, सध्या तरी आपण प्रेक्षक आपण मध्ये एन्जॉय करतात. राकेश सावरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा टीम 94 कामन संघाचा खेळाडू कक्ष दाखवला जातोय. राहिल आहेत तिकडे. जय विश्वकर्मा आपण पाहतोय. अमान आहेत बघा तिकडे. आकाश देखील आहे. मॅचचा आनंद घेत आहेत बघा. आणखी छोटे प्रेक्षक बसलेत तिकडे बघा. अनिकेत भोमटे आपल्याला पाहायला मिळतात. काहीतरी आपल्या खेळाडूंसोबत चर्चा करतायत बघा. भरपूर प्रेक्षक आहेत तिकडे. परशुराम मोकाशी देखील पाहायला मिळत आहेत बघा. आपल्या स्माईल आले त्यांच्या चेहऱ्यावरती. त्यानंतर आणखीन काही खेळाडू आपण पाहतोय गाडीवरती. बस एक प्रेक्षक थोडासा नाराज दिसतोय बघा. लाल टी शर्ट्स मध्ये बसले, थोडेसे नाराज आहेत. मला वाटते हा सामना आवडलेला नाही त्यांना.
बघा आत्ता त्याला समजलं की कॅमेरा आपल्यावरती आहे. आता खुश झाला, आत्ता स्माईल आले त्याच्या चेहऱ्यावरती. बघा तिकडे एक बिग डॅडी वी, एक बिग मॅन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बघा त्यानंतर कांबडी साहेब पाहायला मिळतात आपल्याला तिकडे. बघा रिक्षाच्या सावलीमध्ये बसलेत. दिलीप जिंबल देखील आहेत तिकडे. DJ अक्षय कांबडी देखील आहेत. आणखीन काही प्रेक्षक आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत. बघा रसल ऑफ कॉमन ज्याला म्हटलं जातं, विकास बसलेत तिकडे. त्यानंतर अजयजी तुंबडांचे पिताश्री देखील तिकडे बसलेत, मॅचचा आनंद घेत आहेत. भरपूर खुश आहेत गणेशजी तुंबडा, कारण अजयजी तुंबडाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. हॅलो चेक. आदरणीय सन्मान्य दोन्ही विद्यमान नगरसेवकांचं या ठिकाणी आगमन होत असताना सन्मान्य विद्यमान नगरसेविका या वॉर्ड क्रमांक 27च्या या दोन्ही आपल्या महिला नगरसेवकांचे या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय. सन्मान्य सौभाग्यवती दीपा सुजय पाटील मॅडमचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. तसेच सौभाग्यवती घोषणा शरद भगली या आमच्या विद्यमान नगरसेवकांचं सुद्धा आपण स्वागत करतोय आणि या ठिकाणी त्यांना आदरपूर्वक मंचावरती येण्याची विनंती आपण या ठिकाणी नक्कीच करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. वॉर्ड क्रमांक 27 ससूनगर स्थित दीपा सुजय पाटील, तसेच एका बाजूनं सौभाग्यवती घोषणा शरद भगली या आमच्या दोन्ही विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवकांचं आपण स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं खूप खूप स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. नमस्कार. त्यांच्या जोडीला आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता शरदजी भगली यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. भरतजी भगली यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. रत्नाकर जाधव सावंत आपले सुद्धा खूप खूप स्वागत आणि आपले सर्व सहकारी यांचे आम्ही नक्कीच एकत्र हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऑटो कॉमेंट्री बॉक्स. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 20 धावा या धावफलकावरती लागल्यात. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये आता मॅच जिंकण्याकरता 45 धावांची आवश्यकता आहे. कारण प्रति षटकामागे आता 15ची सरासरी राखायची आहे. तेवढं कठीण नाही आहे या मैदानावरती. आता इकडं टीम 94 कामाने या संघाने जर बॉलिंग चांगली जर गेली तर या 45 धावा कठीण होऊ शकत आहेत. सध्या तरी आपण पाहतोय अतुल ठाकरे अजूनही खेळपट्टीवरती आहे. पहिला बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न. गणेश कासट येतोय बघा, खूप चांगला झेल रनिंग मध्ये पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा ऑफ साईडला हा चेंडू टाकला गेला होता. उचली घेणारा चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न सनील सावरी याचा. चेंडूने उंची घेतली, जास्त लांबी घेतली नव्हती आणि गणेश कासट याचा पण पाहतोय खूप चांगला झेल. 17 बॉल 45 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत साई समर्थ स्ट्रायकर्स या टीमला.
लोकेश आलाय न्यू बॅटर लोकेश भोईर. एक पॉवर हिटर आता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 17 बॉलमध्ये 45 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. निलेश पंधरे बॉलिंग ट्रॅक वरती ऑन साईडला हेलिकॉप्टर उडवलंय. लँड कुठे झालाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा षटकार. छन छनन पैंजण चांदीचा कमर बंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग. बघा आताच विकेट डाऊन झालाय मात्र त्याचा काही फरक पडत नाहीये. खोलवर टेपाचा चेंडू होता आणि चेंडूला खोदून काढलेला आहे. हेलिकॉप्टर शॉट इथे पाहायला मिळाला आहे. लोकेश भोईर याचा काय जबरदस्त स्ट्रोक आहे. 6 धावा आल्यात. धावसंख्या आता 26 या आकड्यावरती 26. अप ट्रॅकर पुन्हा एकदा पुलचा फटका ते पाहायला मिळतो. विश्वनाथ आहे तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी ही निर्माण झाली होती. एक धाव आली. धावसंख्या आता 1 ने 27 या आकड्यावरती. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 38 धावींची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 38 धावा मॅच जिंकण्याकरता इकडनं साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाला अजूनही बनवायच्या आहेत. बघा लोकेश 2 बॉल 7 वरती खेळतोय. अतुल ठाकरे 5 बॉल 13 वरती खेळतोय. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 15 चेंडू मध्ये अजून मॅच जिंकण्याकरता 38 धावींची आवश्यकता आहे. बघा जोपर्यंत अतुल आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फक्त सन्मान दिला. या चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. विश्वनाथ येतात तिकडे चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 28 या आकड्यावरती अजूनही 37 धावींची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 37 धावा मॅच जिंकण्याकरता. ते बघा चेंडूने हवाई सफर केलंय मात्र स्टॅमिंग झालाय. शतरक्षक आलाय तिकडे आणि त्याच्याकडनं ही चूक झालेली आहे. बिग मिस्टेक. भरपूर मोठी चूक झालाय. लोकेश याला हे जीवनदान दिलंय सचिन जाधव याने. सहज सोपा झेल होता. आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. जजमेंट चांगलं झालं होतं सचिन जाधव याचं. मात्र आपण पाहतोय की ऑस्ट्रेलियन पद्धतीने हा झेल पकडण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र चेंडू आपण जर बघितला त्याच्या हातामध्ये चांगल्या प्रकारे पडला नव्हता. कलेक्शन चांगलं करू शकला नाहीये. झेल ड्रॉप. एक सिंगल धाव आली. धावसंख्या 29. 36 धावींची अजूनही आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 36 धावा मॅच जिंकण्याकरता. शफल होऊन खूप चांगला फटका खेळलाय. 2 शतरक्षक आले तिकडे. उमेश याने कॉल दिलाय हा झेल माझा आहे. पकडलाय आणि अतुल ठाकरे याला आता तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. गोल्डन विकेट मिळालाय. माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात. माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात. दादे मला नवरो केले हेले. दादे मला नवरो केले. थँक्यू डीजे. बघा मयूर बाबर देखील आले होते तिकडे. मात्र उमेशने कॉल दिलाय की हा झेल माझा आहे आणि झेल तिथे पकडला गेला. बघा विकेटने सुरुवात झाली होती निलेश बंद्रेच्या षटकाला आणि विकेटने त्याने समाप्ती देखील केलेली आहे. निर्णायक षटक ठरलंय. विकेट टेकर ठरलाय तो म्हणजे निलेश बंद्रे. बघा 9 धावा त्याने फक्त खर्च केल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आदरणीय सन्माननीय विद्यमान दोन्ही नगरसेविका नवनिर्वाचित नगरसेविका मॅडम दाखवल्या जात आहेत. सौ दीपा सुजेश पाटील विद्यमान नगरसेविका वसई विरार महानगरपालिका वार्ड क्रमांक 27 आणि त्यानंतर त्यांच्या जोडीला सौभाग्यवती पुन्हा एकदा जोशना शरद भगले या
नवनिर्वाचित नगरसेविका, त्याच पद्धतीनं शरदजी बगली बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, त्यानंतर श्री भरतजी बगली आणि रत्नाकरदादा सावंत, बाबूदादा धुमाळ आपल्याला आपल्या टी व्ही स्क्रीनवरती बघायला मिळाले. आपण मॅचच्या बाजूने जाण्याच्या अगोदर आपण नक्कीच पाहतोय की सौभाग्यवती जोशना शरद बगले मॅडमच्या माध्यमातून आपल्याला या आयोजनासाठी रोख रक्कम 1 लाख रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. त्याबद्दल त्यांच्या आम्ही नक्कीच टाळ्या वाजून आपण त्यांचे आभार मानायला हवेत. थँक्यू शरदजी बगले आणि विद्यमान नगरसेविका यांचे सुद्धा खूप खूप आभार. 12 बॉल आणि 36 धावा. प्रति षटकामागे 18ची सरासरी राखायची आहे. पहिला बॉल ऑन साईडला आपण पाहतो खेळून काढला गेला. कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं, मात्र एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होते. आदित्य डेंजर एंडला धावत होता तिकडे, तर थोडासा उशिराने आला, मात्र तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याची संधी ही निर्माण झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. बघा लोकेश भोईर एक पॉवर हिटर आहे, बाहुबली क्रिकेटर आहे आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. जोपर्यंत आता लोकेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. बघा सध्याचा करंट रन रेट जर आपण बघितला 9.79चा पाहायला मिळतोय आणि रिक्वायर रन रेट 18.55चा पाहायला मिळतोय. म्हणजे 3 बिग हिट करणं फार महत्वाचं आहे. बघा आता मॅच थोडासा फसतोय, मॅच फसलाय अतुल्याची विकेट मिळाल्यानंतर. बघा थोडासा प्रेशर इथे देखील जाणवतोय, मात्र प्रेशरमध्ये मयूर बाबरेने खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की 10 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या आणि आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली त्यांनी बॉलिंग केलंय आणि आता हे निर्णायक षटक त्याच्यावरती सोपवलेला आहे. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा आताला गेलाय. एक्स्ट्रा रन इथे येताना दिसते. धावसंख्या 32 या आकड्यावरती 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू 33 धावा तेवढं कठीण नाहीये, मात्र तेवढं सोपं देखील नाहीये, कारण मयूर बाबर एक जबरदस्त बॉलर आहे. ब्लॉक हॉल मध्ये आहे चेंडू. इथे आपण पाहतोय चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये ट्रॅव्हल झाला होता. सचिन होते तिकडे, चेंडूला उचलला गेलं, फेकला गेलं, तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली. आता 10 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 32 धावा आता मोठे फटके फार अनिवार्य झालेला आहे. साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाकरता. बघा ज्या प्रकारे सुरुवात झाली होती, टीम 94 कामन या संघाला कमीत कमी धावांवरती रोखलं गेलं होतं. इथे बघा खूप चांगला फटका देखील आदित्याने. शतरक्षक आलाय उमेश तिकडे, उमेश कडनं मिस्टेक झालाय. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोल्यावरती आले असतील आणि आपण पाहतो की हा झेल त्याच्याकडनं सुटला गेलाय. मात्र झेल सुटल्यानंतर फक्त एक सिंगल धाव आलेली आहे आणि आता अडचणी ते वाढल्या जात आहेत. साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या 9 चेंडू आणि आता 31 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 31 धावा. नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. लोकेश आणि आदित्य हे 2 बॅटर आहेत, त्यांना आता मात्र चांगले शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आपल्या संघाकरता सामना जिंकायचा असेल. हवाई सफर, मोठे फटके मारावे लागतील या दोन्ही बॅटरला. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. बघा जा घेऊन या, भरपूर दूर पाठवला हा चेंडू. 6 षटकार. बघा रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाला, अरे मी. बघा षटकार इथे ठोकला गेलाय आणि लोकेशचा झेल सुटला होता. सचिन कडनं तो झेल सुटला होता आणि आता झेल सुटल्यानंतर आता लोकेश भोईर इथे आक्रमक झालाय. मी अगोदरच म्हटलं की एक बाहुबली क्रिकेटर आहे, पॉवरफुल हिटर आहे आणि हा षटकार ठोकलाय. 8 बॉल आणि आता 25 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 25 धावा या षटकाराने लोकेश भोईर याने मॅच बनवलाय. जबरदस्त बॅटिंग करतो लोकेश भोईर. नक्की त्याच्या बॅटमधनं चांगल्या प्रकारे धावा येताना दिसत आहेत. तो असे स्टॅकिंग एंडला त्याच्या माध्यमातून चांगले बॅटिंग अद्यापर्यंत राहिली गेलेली आहे. 8 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. या षटकाराने जो मॅच फसला होता तो आता इथे ऑन होताना दिसतोय.
इथे बघा खोलवर टपाचा चेंडू कमबॅक केलाय पुन्हा एकदा मयूर बाबर याने. बघा प्रेशर मध्ये बॉलिंग हातात असतो नेहमी मयूर बाबर आणि अचूक टप्प्यावरती चेंडू टाकतोय. बघा इथे ब्लॉक केलंय लोकेश भोईर याने स्वतःला. 7 बॉल आणि आता 25 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगला 7 bowler चेंडू आहे. आणि 25 धाबा. मयूर बाबर मोठे मोठे प्रेशर त्याने हँडल केलेले आहेत. हा मॅच देखील त्याच्याकरता एक चांगली संधी आहे हिरो बनण्याची. पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल त्याच्या माध्यमातून. मयूर बाबर इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय डॉट. षटकाची समाप्ती. आता समीकरण असं झालंय 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 25 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 25 धाबा. बघा ज्या वेळेस सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फा पाहायला मिळेल कारण अतुल ठाकरे मैदानाच्या आतमध्ये होता. मात्र अतुल ठाकरे याची विकेट मिळाल्यानंतर टीम 94 कामन संघाचं इथे कमबॅक झालेला आहे. आणि बघा काय कमबॅक झाला. टीम 94 कामन 43 धावा होत्या 4 षटकानंतर. साई समर्थ स्ट्रायकर्स 40 धावा म्हणजे 3 धावांचा फरक आहे. बघा फक्त 3 धावांचा फरक आहे आणि 1 विकेट ही जास्त गमावलेली आहे. म्हणजे आता 6 बॉल आणि 25 धावा. बघा टीम 94 कामन संघाने शेवटच्या षटकात 22 धावा या ठोकल्या होत्या. इथे आता 25 धावा ठोकायच्या आहेत. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू ढीजे. आता सचिन वरती कामगिरी सोपवलंय. आदित्य बरफ हा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यकडे देखील क्षमता आहे मोठी फटके खेळण्याची. आपण बघितलं की या अगोदर त्याने खूप चांगली फलंदाजी केली होती. 6 बॉल 25 धावा. इथे आपण पाहतोय ऑन साईडला हा फटका ते खेळला गेलाय. 1च धाव इथे मिळणार आहे. या 1 धावेने धावसंख्या आता पुढे सरसावली जाते 41 आकड्यावरती. आता 24 धावेंची आवश्यकता आहे. 5 बॉल 24 धावा. आता हिट आउट या गेट आउट करो या मरो. लोकेश भोईर आहे. नक्कीच त्याला प्रयत्न करावे लागतील. 4 षटकार मारावे लागतील हा मॅच जिंकायचा असेल साई समर्थ स्ट्रायकर या संघाला. इथे बघा चेंडूला हवेमध्ये खेळलाय. चेंडूने उंची घेतलाय. लांबी घेल का लांबी देखील घेतलेली आहे. पहिला षटकार आलाय. आणखीन 3 षटकारांची आवश्यकता आहे. या ठिकाणी पारितोषिक आहे. प्रदीप जर 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार मारले तर पिंट्या दादा परेड यांच्या माध्यमातून 444 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू होईल. बघा आता 18 धाब्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 18 धाबा. बघा ज्या प्रकारे हा चेंडू त्याने लॉफ्ट केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचून घेतला होता. 6 धाबा आल्यात. दुसरा येईल का. आलाय सलगचा दुसरा. लोकेश भोईर नावाचा हा ब्रँडेड षटकार. या ठिकाणी पारितोषिक आलाय. बहुजन विकास आघाडी खोलांडे विभाग जयदेव कांबळे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. त्यानंतर बाबूदादा महाले यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपये हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अजून 1 षटकार आणि रक्कम आणि अजून 1 षटकार आणि विजय. बघा आता 3 चेंडू आणि आता 12 धाब्यांची आवश्यकता आहे. अगोदर म्हणले की हा बाहुबली क्रिकेटर आहे. ताकद तिथं दाखवतोय. आय चेंडूला इथे सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं गेलंय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेलेत. अजूनही 2 षटकारांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 12 धावेंची आवश्यकता आहे. 3 चेंडू 12 धावा. लोकेश भोईर आता लय मध्ये येताना दिसतोय.
क्षमता आहे या बॅटरकडे, क्षमतेचा वापर करावा लागेल. चांगली गुणवत्ता ॲबिलिटी आहे. आता मात्र 12 धावांची गरज असेल. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. वाईट बॉल आलाय. प्रेशर कुकर. बघा प्रेशर इथे आता बॉलर वरती. बघा कालच्या दिवसामध्ये या बॉलरने विकेट हॅट्रिक घेतली होती. तोच हा बॉलर आहे. आता प्रेशर मध्ये येताना दिसतोय. याच बॉलरने कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती आणि या बॉलर मध्ये आता पाहतो की प्रेशर जाणवतोय. त्याचं कारण आहे लोकेश भोईर स्ट्राईक वरती आहे. बॅटचं एज लागले. कमबॅक केलंय सचिन जाधव याने. बिग विकेट या मॅचची, गोल्डन विकेट. मात्र अजूनही मॅच संपलेला नाही आहे. बघा विकेट मिळालाय तरी देखील मॅच संपलेली नाही आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडू मध्ये अजूनही 11 धावेंची आवश्यकता आहे. आणि नव्याने बॅटर कोण आलाय तर राकेश गोवारी आलेला आहे. या ठिकाणी पारितोषिक वाढलंय. 2 षटकार मारले तरी सुद्धा 500 रुपये दिले जातील. सुनील पागी यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. बाबूदादा महाली यांच्या माध्यमातून, जयदेव कांबळे बहुजन विकास आघाडी खोलांडे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. बघा 2 चेंडू 11 धावींची आवश्यकता आहे. 10 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर. आणि काल आपण बघितली की एक सुपर ओव्हर झालेली आहे या APL मध्ये. गेम चेंजर पारी खेळावं लागेल. राकेश गोवारी याला सकाळच्या सत्रामध्ये त्याने खेळली होती पारी. आता तो असेल स्ट्रायकिंग एंडला. आलाय आलाय आलाय. भरपूर मोठा षटकार आलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय प्रेक्षकांच्या भेटीला. आउट ऑफ द पार्क. षटकार. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 देऊन ललकारी. बंगाली बंगाली रे बाबा लई थँक्यू डीजे. बघा मॅच अजूनही संपलेला नाहीये. इकडनं देखील कमबॅक होऊ शकतं. इकडनं देखील कुठलाही संघ कमबॅक करू शकतो कारण अजूनही मॅच संपलेला नाहीये. 1 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 5 धावेंची आवश्यकता आहे. षटकार जर आला तर मॅच फिनिश होईल. चौकार जर आला तर सुपर ओव्हर होईल. राकेश गोवारी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आपल्याला. 5 धाव्यांची गरज असेल. 1 बॉलचा खेळ बाकी. गेम चेंजिंग पारी खेळावं लागेल. या बॅटरला गोल्डन 6 मारावं लागेल. पैसा वसूल मॅच. हाफ टॅकर. चेंडू हवेमध्ये आहे. किरण बारा चेंडूच्या खाली येतोय आणि बघा कमबॅक केलाय सचिन जाधव याने. अखेरीस शेवटच्या बॉल वरती टीम 94 कामन या संघाने हा सामना आपल्या बाजूने फिरवलेला आहे. टीम 94 संघाने नक्कीच विजय प्राप्त केलेला आहे. फायनल मध्ये त्याने प्रवेश मिळवलेला आहे. अभिनंदन टीम 94 कामन संघ. अभिनंदन विश्वनाथ जाधव. अभिनंदन ऑल टीम. अभिनंदन मंदार म्हात्रे, SH एंटरप्राइजेस, संजय भाई म्हात्रे, हजरत भाई शेख and all team. Congratulations टीम 94 कामन संघ and hard luck साई समर्थ स्ट्रायकर. जबरदस्त मॅच रंगला गेला मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना या 5 धावा डिफेंड केलेल्या आहेत बॉलरने. अप्रतिम कॅच देखील पकडला होता किरण बारात याने. जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. बॅटिंग देखील चांगली राहिली होती या बॅटरची.
किरण बारात जबरदस्त परफॉर्मन्स संपूर्ण या संघाचा राहिलेला आहे आणि त्याने फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. फायनलमध्ये धडक दिलेली आहे या संघाने टीम 94 खामण संघ.